टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या निवडणुकीचा झटका हा असा काही महाविकास आघाडीच्या लोकांना लागलाय की ते त्यातनं सावरूच शकलेले नाही। जोर का झटका धीरे से लगा, अशी अवस्था काँग्रेसची झाली। हीच अवस्था उबाटा सेनेची, अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची आहे, म्हणजे शरद पवार गटाची। आणि म्हणून ही मतांची चोरी नाही, ही पराभूतांची मुजोरी आहे। ह्या पराभूत झालेल्या पक्षांची मुजोरी आहे। मी तर म्हणेन ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेचा कौल हा एका अर्थाने डागाळण्याचं काम ही काँग्रेसची मंडळी करतायत, तर याचं वर्णन ही महाराष्ट्राशी त्यांनी केलेली हरामखोरी आहे। ही मतांची मुजोरी नाही आहे, ही आपल्या महाराष्ट्राशी त्यांनी केलेली हरामखोरी आहे। आणि याचं कारण आहे, प्रेझेंटेशन कसलं करताय मग सांगा। त्या दिवशीच्या मतदानाच्या वेळात प्रत्येक तासाला पूर्ण राज्याचं मतदान किती झालं आपण आकडे बघाल तर 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 11, 11 ते 12 असं 5 ते 6 जवळजवळ प्रत्येक तासाला सुरुवातीला कमी, नंतर 1-1 कोटीच्या वर एका तासामध्ये मतदान झालं। मग शेवटचं 5 ते 6 जे 60-70 लाख झालं ते त्याच रेशिओमध्ये आहे। सुरुवातीला कमी, मग बरोबर, आणि करत 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 शेवटला कमी। नैसर्गिक प्रवाह आहे। मग याचं उत्तर राहुल गांधीजी देतील का? तुम्ही पराभूत झाल्यावर तुम्ही रडाल, हे आम्हाला मान्य आहे, पण प्रेझेंटेशन करताय तर प्रत्येक तासाला किती मतदान पडत होतं? पहिला प्रश्न आहे, याचं तुम्ही उत्तर आम्हाला द्या। दुसरं, निवडणूक आयोगाने ज्यावेळेला मतदार यादी घोषित केली, राहुल गांधीजी उत्तर द्या, त्यावर पारदर्शक पद्धतीने आपल्याला आक्षेप आणि हरकती नोंदवायची संधी होती। कार्यक्रम तर घोषितच होता। काँग्रेसने आणि महाविकास आघाडीने आक्षेप आणि हरकती का केल्या नाहीत? आज जे गळे काढताय ना, त्यावेळेला पेन का नाही चालवलं? त्यावेळेला आलेल्या हरकती ज्या आहेत 3900 फक्त आलेल्या आहेत, आणि त्यापैकी 3900 पैकी 98 फक्त अपील झालेले आहेत। याचा अर्थ सरासरीत नैसर्गिक मतदान याची आकडेवारी लपवली जाते काँग्रेसकडून। 2, काँग्रेसचे राहुल गांधी अगोदर मतदार यादी पारदर्शक पद्धतीने प्रदर्शित झाल्यानंतर आक्षेप हरकती का घेतल्या नाहीत हे सांगत नाहीयेत, तिथे बनवाबनवी करताय। तिसरा प्रश्न आम्हाला आमचा त्यांना की बूथनिहाय यादी तपासणीचं काम ज्या बूथ एजंटला कायद्यानुसार आहे, मी सांगतो तो नीट मुद्दा लक्षात घ्या। प्रत्येक राजकीय पक्षामध्ये BLA 1, BLA 2, बूथ लेवल एजंट 1, बूथ लेवल एजंट 2 ही आपल्या कायद्याअंतर्गत निवडणूक आयोगाची प्रक्रिया आहे, ज्यामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला बूथ लेवल एजंट अपॉइंट करण्याचा अधिकार आहे। काँग्रेसकडे 27,099 आकड्यासहित सांगतो, 27,099 बूथ लेवल एजंट होते। याच्यापैकी एकाने आक्षेप का नाही घेतला? आज ज्यावेळेला गडे काढता ना, त्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यावं लागेल। चौथं, मतदान वाढलं, अरे कसं वाढलं? 2024च्या लोकसभेतले आकडे सांगा ना। 2024च्या लोकसभेत सुद्धा मतदान 8.5% वाढलं।
याचा अर्थ मतदानामध्ये वाढ, मतदारांची सहभागिता. मी म्हणेन निवडणूक आयोगाचं यश आहे. बरं, निवडणूक आयोगाचं जाऊ दे मुद्दा, मी ते कशाला सांगू, ते सांगतील. पण मोदीजींचं हे यश आहे की त्यांच्या नेतृत्वावर मतदार लोकसभेला 2024चा मोठ्या प्रमाणात बाहेर पडला, राज्य निवडणुकीत पण बाहेर पडला. त्यामुळे लोकसभेत सुद्धा वाढ झाली. विधानसभेत वाढ लागल्यावर मिरची लागल्यासारखं का बोलताय? पाचवा प्रश्न आहे राहुल गांधीजींना आणि काँग्रेसला. मग मतं वाढलीत आणि मतदान वाढले तर ते काय एकाच लोकसभेपुरता राहिले? मग भिवंडी पूर्वमध्ये समाजवादी पार्टी जिंकली कशी? मतदान आणि मतदार वाढल्यावर तुमचा आक्षेप आहे, तर भिवंडी पूर्वमध्ये समाजवादी पार्टी जिंकली, मुंब्रा कळव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जिंकला. मग हा विजय तुम्हाला चालतो, पण बाकीच्या बाबतीतला विजय तुम्ही आक्षेपार्ह आहात. आणि म्हणून राहुल गांधी आणि महाराष्ट्र विकास आघाडी हा सार्वजनिक रुदालीचा कार्यक्रम, रडण्याचा कार्यक्रम बंद करा. ही मतचोरी नाही, ही पराभूतांची मुजोरी आहे. हा विषय कायदेशीर स्पष्ट आहे. महाराष्ट्रातील जनतेचा कौल जोरदार झटका बसला यांना, आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या मतदारांचा अपमान. याचा अर्थही मत चोरी नसून महाराष्ट्राशी तुमची हरामखोरी आहे. आणि एवढंच राहुल गांधी आणि त्यांच्या टीमला वाटत असेल तर पहिल्यांदा त्यांनी निवडून आलेल्या त्यांच्या आमदारांचं आणि महाविकास आघाडीच्या आमदारांनी पहिला राजीनामा द्यावा. आहे हिंमत? या विधानसभा निवडणुकीत मतदार यादीवर आक्षेप घेताय ना, निवडणूक आयोगावर आक्षेप घेताय ना, मतदानातल्या वाढल्या संख्येवर ऑब्जेक्शन घेताय ना. मग पहिल्यांदा तुम्ही पारदर्शकतेने हरकती नोंदवल्या नाहीत, बूथ लेवल एजंटने काम केलं नाही, स्वतःचे विजय पचवण्याचा प्रयत्न केलात, दर तासाची वाढीव आकडेवारी लपवण्याचा प्रयत्न करताय, लोकसभेशी आताच्या विधानसभेच्या वाढीव मतदानाशी तुलना लपवताय. हे सगळं करताय, तर आता हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि मग चर्चा करा. तुर्ता एवढंच पुरेसं आहे. फेक नरेटिव्हचा पुढचा अध्याय, हा फेक नरेटिव्हचा अध्याय आहे. आणि आमच्या तर मनात ही शंका सुद्धा आहे की देशातील सर्व व्यवस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करा. लोकसभेत महाराष्ट्रातला त्यांना मिळालेलं यश ह्या वाढीव मतदानाच्या त्यावेळेच्या शेवटच्या तासातल्या आकडेवारीवरचं योग्य, आणि महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीत शेवटच्या तासात वाढलेल्या मतदानाच्या आधारावरचं यश आम्हाला अमान्य. आणि म्हणून फेक नरेटिव्ह मधून बाहेर पडा, एवढंच आम्ही त्यांना सांगू शकतो. त्यांनी काही उदाहरण दाखवलेलं आहे, तर एकच व्यक्ती 4-5 ठिकाणी कसं वोटिंग दिलं आहे, वोटिंग लिस्ट सुद्धा त्यांनी डिस्प्ले केली. काँग्रेसचा मतदार असेल तो, चौकशी झाली पाहिजे. बिहार इलेक्शनच्या पूर्वी हे सगळे कशासाठी राहुल गांधी, म्हणजे मला त्याची माहित नाही, तुम्ही विचारता त्याच्यावर उत्तर दिलं. त्यामुळे ते खरंच मतदान केलंय की नाही हा भाग वेगळा, पण ते जे मांडतायत हे सत्य मानायचं असेल तर तो काँग्रेसचा मतदार असेल, चौकशी केली पाहिजे त्याची. बिहार इलेक्शनच्या पूर्वी हे सगळे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे. बिलकुल. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत झालेला का होऊ घातलेला पराभव हा डोळ्यासमोर दिसल्यावर केलेली मुजोरी आहे. म्हणून मी म्हटलं ही पराभूतांची मुजोरी आहे. उद्धव ठाकरे म्हटले की ह्याच्यावर बिहारमध्ये जे इलेक्शन आयोग करत आहे की अघोषित एनआरसीच आहे. हा, अघोषित एनआरसी लागू केली का? मतदार यादी स्वच्छ करणं यात पोटदुखी उद्धवजींच्या पक्षाला व्हायचं कारण काय? मतदार वाढवले
म्हणून एका बाजूला ऑब्जेक्शन घ्याल, जेही सत्य नाही. मतदान वाढलं याच्यावरही हरकत नोंदवाल पराभवानंतर, पण निवडणुकीच्या आधी मतदार यादी स्वच्छ करण्याचा कार्यक्रम घेतला तर त्यालाही रडाल. काय दुतोंडीपणा. उद्धव ठाकरे दिल्लीत असं देखील म्हणाले, युती करायला आम्ही दोन्ही भाऊ सक्षम आहोत, तिसऱ्याने मध्ये पडून गेले भाजप. कोणाचे लेनदेन आहे? तुमचा निर्णय तुम्ही करा. आम्ही कुठे मध्ये पडलोय? तुमचा निर्णय तुम्ही करा, सर्वस्वी तुमचा अधिकार आहे. एकदा करा, त्यानंतर आम्हाला काय बोलायचं ते बोलू, किंवा करा नाही करा, जो तुमचा निर्णय असेल तो. हायकोर्टाने निर्णय दिला आहे कबूतर खाण्याची बंदी कायम ठेवलेली आहे. कारण पहिले की लोक जे आहेत ते आक्रमण नाही, पूर्ण निवाडा मला माहिती नाहीये, त्यामुळे उच्च न्यायालयाच्या पूर्ण आदेशाला वाचूनच प्रतिक्रिया देणं सोयीचं ठरेल. पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी भूमिका मांडली ती स्वयंस्पष्ट आहे. आपल्याला बॅलन्स, समतोल यातला ठेवावा लागेल आणि सर्वसमावेशकतेने विचार करावा लागेल. यामध्ये लोकांचं आरोग्य हा जितका महत्वाचाच विषय आहे, तेवढंच धार्मिक प्रथा परंपरा आणि बरोबरीने प्राणीमात्रांच्या बद्दलची संवेदनशीलता हाही महत्वाचा विषय आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका मांडली त्या आधारावर राज्य सरकार न्यायालयासमोर बाजू मांडेल. अंतिम निर्णय न्यायालयाचे येईपर्यंत आपण वाट बघू. याच भूतकाळाच्या संदर्भात ज्या काही रॅलीज निघाल्या होत्या त्यामध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात सुद्धा घोषणा ऐकल्या मिळाल्या होत्या की वही बीएमसी पे राज करेगा जो जीव दया की बात करेगा. काही काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा पाहायला मिळाले होते. काय वाटतं की राजकीय वळण बघा, एखाद्या संघटनेच्या, एखाद्या समाजाच्या, एखाद्या धर्माच्या लोकांना चौकटीत राहून आपलं बाजू मांडण्याचा अधिकारच आहे. अशा कोणी घोषणा दिल्या असतील तर घोषणा देण्यापासून काय महाराष्ट्रात कोणाला बंदी नाही आहे. पुन्हा एकदा वादामध्ये सापडलेला आहे. त्याचाच आता पुढचा अध्याय आपण बघतोय की तुम्ही त्या समितीची सुद्धा चौकशी लावण्याचे आदेश दिलेले आहे. जर खालीचा सिनेमा हा चित्रपट त्यांनी कान फेस्टिवलसाठी पाठवला होता, उद्या हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे का नाही, काय यामध्ये? यामध्ये सर्व कायदेशीर पद्धतीने काम झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. आमची भूमिका ज्या विविध संघटना, शिवप्रेमी नागरिक, शिवप्रेमी बंधू भगिनी आणि समाजाबरोबरचीच सरकारची भूमिका आहे. त्या आंदोलकांच्या संघटनेच्या लोकांनी माझी भेट घेतली. त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं निवेदन मी स्वीकारलं, त्यावर आदेश दिले. दोन्ही आदेश त्या ठिकाणी आपण स्वयंस्पष्ट दिले की ज्यामध्ये या कान फिल्म फेस्टिवलला याचे सर्वाधिकार ज्या समितीकडे असतात त्यांनी यामध्ये नीट काम केलंय का, काम नीट का नाही केलं, खोडसाळपणा आहे का, आणि त्याची चौकशी सुद्धा प्रधान सचिव सांस्कृतिक विरोधी कार्य विभागाकडनं सुरू झाली. त्यामुळे तोही विषय आपण धारेवर धरून त्याचाही त्या ठिकाणी लेखाजोखा आणि उत्तर हे आपण रेकॉर्डवर आणतो आहोत. कारवाई सुद्धा करणार आहोत. बरोबरीने राज्य सरकारच्या वतीने या सिनेमाच्या मधून असत्य इतिहास आणि भावना, धार्मिक भावनांना दुखावणं याबद्दलची तक्रार दाखल झाली आहे. आणि असं ते योग्य नाही होणं, हे भावना दुखावणं योग्य नाही, आणि म्हणून याचा फेरविचार व्हावा हे निर्देश मी दिले. त्यावर प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य यांनी केंद्र सरकारला आणि सीबीएफसीला पत्र दिलं. तिसरा मुद्दा, हा सगळा फिल्म सर्टिफिकेशन हा भाग सीबीएफसी खाली येतो, तो राज्य सरकार खाली नाही, पण आपण त्या ठिकाणी कळवलं. माझी आत्ता माहिती आहे त्या पद्धतीने सीबीएफसीने आता नोटीस त्या दिग्दर्शक किंवा निर्मात्याला दिलेली आहे. आणि मी दिलेल्या निर्देशानुसार प्रधान सचिवांच्या निर्देशानंतर फिल्म सिटीने त्याचं त्या सिनेमाच्या कान्सला पाठवण्याच्या बाबतीतल्या यादीतून, तो ऑलरेडी पाठवली होती, पण त्याच्यातून तो रेकॉर्ड राहू नये आणि कारवाई पण व्हावी म्हणून त्याला
डिलिस्ट केलाय त्या सिनेमाला आणि कान्सच्या रेकॉर्डमध्ये ते राहू नये म्हणून कान्सला सुद्धा डिलिस्ट करून मेल कळवलेला आहे. त्यामुळे तो फिल्म फेस्टिवलच्या ग्लोरीमधून डिलिस्ट केला, कान्सच्या रेकॉर्डमधून डिलीट केला आणि सीबीएफसीला कळवलं. सीबीएफची त्याला नोटीस गेली आहे. कायदेशीर प्रक्रिया त्यांच्यावर कडक कारवाईची पुढे चालू आहे. प्रदर्शन उद्या मग रोखलं जाईल का? कारण मोठ्या प्रमाणात सुरक्षेचा प्रश्न राज्यात निर्माण होऊ शकतो असा इशारा. आमची भूमिका आम्ही तीच मांडली आहे. दिल्ली में राहुल गांधी मराठी झालं. सर एक विषय असा होता की सर मग तो चित्रपट उद्या प्रदर्शित होणार की नाही? जी भूमिका आम्ही मांडली ती त्याच पद्धतीची आहे. सर भाजपची जी मुंबई कार्यकारिणी आहे त्याच्यातली जी काही महत्वाची पदं आहेत त्यावरती आता आमदार नसणारे इतर जे कार्यकर्ते आहेत त्यांना संधी दिली जाणार आहे अशी काही चर्चा आहे. आणि दुसरा त्याला मुद्दा बोलून असा आहे की मुंबई अध्यक्षपदावर सातत्याने चर्चा होते पण त्या संदर्भात काही पुढे करताना पाहायला मिळतं. त्याविषयी काय? नाही, तुम्ही बिना आमदार पदावर नियुक्ती असं जे काय म्हणालात आमदार नाही, आमदारांना महामंत्री किंवा इतर पदावरती घेणार नाही असा तेच सांगितलं. बिना आमदार पदनियुक्ती ही चर्चा तुमच्याकडूनच मला कळाली आहे. मला याची कल्पना नाही आणि मुंबई अध्यक्षाची निवड होईल, झालीच पाहिजे आणि योग्य होईल. प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना भाजपवर हस्तक म्हणलेले. त्यांचं असं म्हणणं आहे की दिल्लीमध्ये जरी महाविकास म्हणजे इंडिया आघाडीच्या जरी बैठका होत असल्या तरी सुद्धा शरद पवार हे भाजपच्या हस्तक आहेत, ते त्याच्यातून कधीच बाहेर पडणार नाही आणि पुढच्या काही दिवसामध्ये एक मोठी घडामोड 15 दिवसामध्ये दिल्लीमध्ये घडल्याचं पाहायला मिळालं असं सुद्धा त्यांनी भाकीत केलं. मी याच्यावर काय भाष्य करू? आंबेडकरजी मोठे नेते आहेत, त्यांनी हे म्हटलंय तर त्याचा आधार त्यांना माहिती असेल आणि ज्यांच्यावर आरोप केलाय शरद पवार साहेब तेही मोठे नेते आहेत, ते याच्यावर गप्प काय आहेत याचं कारण त्यांना माहिती असेल. नाही, मला याची माहिती नाही. हिंदी में जानना चाहिए राहुल गांधी सर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा झालेला आहे. सातत्याने वादग्रस्त वक्तव्य आणि वर्तन काही मंत्र्यांचं आणि आमदारांचं पाहायला मिळालं. त्यानंतर त्यांनी एकंदरीत सूचना केल्या की कमी बोला आणि जास्त काम करा अशी सूचना दिलेली आहे. तुमच्या सोबत सहकारी अनेक आमदारांनी काय नाही, मी शिंदे साहेबांचं वक्तव्य ऐकलेलं नाही, पण त्यांनी जर काही सूचना दिल्या असतील तर त्या महाराष्ट्राच्या हिताच्याच असतील. सर दुसरी महत्वाची गोष्ट सातत्याने उत्तर करण्याच्या विषयावरती मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतलेली होती. मंत्री आणि तुमचे सहपालकमंत्री एवढा सुद्धा या प्रक्रियेत पाहायला मिळाले होते. मात्र लोढांना घेऊन आता तुमच्या युतीमधलेच आमदार आहेत मनीषा कायंदे यांनी वक्तव्य केलं की लोढांनी मुख्यमंत्र्यांना कुठेतरी धर्मसंकटात टाकलेलं आहे आणि सातत्याने ते कबूतर करण्याचा विरोध करत आहेत. बघा, मंगलप्रभात लोढाजी यांनी जी बाजू घेतली ही समाजाची, जीवदयाची, अहिंसेची आणि त्या बाबतीत असलेल्या मर्यादित पद्धतीने प्रथा परंपरा टिकवण्याची आहे. ती बिलकुल चूक नाही आहे. आता लोढाजींनी घेतलेली बाजू ही कायद्यात राहून समाजाला आणि समाजहिताला बरोबर घेऊन कुठल्याही समाजहिताला बांधून घेतलेली नाही. तर लोढाजींची बाजू मजबूत आहे एवढंच मी म्हणेन. हिंदी में जानना चाहेंगे कि राहुल गांधी जिस तरीके से आज महाराष्ट्र को लेकर के बड़ी उन्होंने डीटीपी दिखाई और कहा कि महाराष्ट्र में कैसे इलेक्शन कमीशन की मदद से वोटिंग लिस्ट बढ़ाई गई और मतदान कराया. मैं ये स्वयं स्पष्ट करना चाहता हूं कि महाराष्ट्र के चुनाव के निकालों के बाद कांग्रेस को और महाराष्ट्र विकास आघाड़ी को बहुत बड़ा झटका लगा है. वो उससे संभल ही नहीं पा रहे हैं, उस झटके से बाहर आ ही नहीं पा रहे हैं. जो कहते हैं ना, जोर का झटका धीरे से लगा, ऐसी अवस्था कांग्रेस की हो चुकी है. मेरे सीधे सवाल कांग्रेस और राहुल गांधी जी को है. पहली बात, जब मतदार यादी, वोटिंग लिस्ट सभी कानूनन प्रक्रिया पूरी करने के बाद घोषित हुई महाराष्ट्र विधानसभा की, उस पर कांग्रेस के लोगों ने आक्षेप क्यों नहीं लिया? वो पीरियड दिया गया था आपके आक्षेपों के लिए, ऑब्जेक्शंस के लिए, और जो जानकारी है इसमें 3901 सिर्फ ऑब्जेक्शन आए, उसमें से सिर्फ 89 अपील हुए, इसमें एक भी कांग्रेस का नहीं है. तो जब वोटिंग लिस्ट घोषित हो रही है और जब कानूनन अधिकार है
ऑब्जेक्शन लेने का, तब ऑब्जेक्शन लिया नहीं। नंबर 1 कारण क्या है, राहुल गांधी जी बताए। दूसरी बात, हर राजकीय दल को, पॉलिटिकल पार्टी को BLA 1 और BLA 2 ये बूथ लेवल एजेंट अपॉइंट करने का अधिकार है और वो कानूनन प्रक्रिया के तहत है, उसकी कुछ कर्तव्य है, ड्यूटीज है। अब कांग्रेस के 27,099 बूथ लेवल एजेंट अपॉइंट होने के बाद भी उन्होंने अपने कर्तव्य के तहत इस यादी को, वोटिंग लिस्ट को रीचेक, ऑब्जेक्ट करना काम क्यों नहीं किया? राहुल गांधी जी इसका जवाब दे। आप वोटिंग लिस्ट पर ऑब्जेक्शन नहीं लेते, आपका BLA बूथ लेवल एजेंट वो भी अपना काम नहीं करता। तीसरा सवाल, जो एक्स्ट्रा वोटिंग हुआ या वोटिंग पैटर्न के ऊपर आप सवालिया निशान खड़ा करते हैं, तो ये भी तो बात बताइए। वोटिंग लिस्ट के दिन हर घंटे कितने लोगों ने महाराष्ट्र में वोटिंग किया? 8 से 9, 7 से 8, 10 से 11, 12 से 1, 5 से 6, सर्वसाधारण 1 करोड़ लोगों ने अगर पीक आवर्स में वोटिंग किया तो लास्ट के घंटे में 70 लाख के करीब लोगों ने वोटिंग किया। तो ये नेचुरल फ्लो वोटिंग है, इसमें अननेचुरल कौन सा है? सिर्फ 1 घंटे का आंकड़ा आप दिखाकर एक फेक नैरेटिव करना चाह रहे हो, उसके बजाय हर घंटे के आंकड़ों के आधार पर सत्य क्या है उसका बयान क्यों नहीं कर रहे हो? ये हमारा चौथा सवाल है। पांचवी बात बहुत स्पष्ट है, गत यानी इस लोकसभा चुनाव में कितना वोटिंग परसेंट बढ़ा, उस आंकड़े को जाहिर करिए, पता चलेगा। इस समय पर भी विधानसभा में बढ़ा, लगभग उतना है। तो लोकसभा में जो बढ़ा वो हमारी सीटें ज्यादा आई, वो ठीक कांग्रेस के लिए। विधानसभा में बढ़ा, हमारी सीटें घटी, तो सही नहीं। ये कौन सी हाथ चालाकी है भाई? राहुल गांधी जी इसका बयान करें। और छठी बात, अगर वोटिंग लिस्ट में गड़बड़ी है, वोटिंग पैटर्न में गड़बड़ी है, एक्स्ट्रा वोट में गड़बड़ी है, तो भिवंडी पूर्व में जीते समाजवादी पार्टी, वो सही कैसे? मुमरा कलवा में राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गढ़ जीता, वो सही कैसे? तो चेरी पिकिंग करेंगे और अपनी बात को फेक नैरेटिव करेंगे, ये झूठ है, ये झूठ फैलाना है। और इसके लिए वोटों की चोरी नहीं है, ये महाराष्ट्र के पूरे मैंडेट पर, मतदाताओं पर, महाराष्ट्र पर सवालिया निशान खड़ा करना, ये वोटों की चोरी नहीं है, महाराष्ट्र से हरामखोरी है। ये हमारे राज्य से की हुई हरामखोरी है, ये कांग्रेस कर रही है, ये महाराष्ट्र विकास आघाड़ी कर रही है। और अंत में इतनी अपनी बात को सच मानते हैं कांग्रेस के लोग, तो वोटिंग लिस्ट पे ऑब्जेक्शन नहीं ले रहे, वोटिंग बूथ लेवल एजेंट काम नहीं कर रहा है, वोटिंग पैटर्न पर नहीं बोल रहे, वोट पैटर्न पर नहीं बोल रहे। आप कम से कम जीते हुए अपने विधानसभा की सीट रिजाइन करो। अगर ये व्यवस्था झूठ थी तो मेरे जीत कर आए लोग भी ठीक नहीं। ऐसी भूमिका कांग्रेस लेगी क्या? महाराष्ट्र विकास आघाड़ी लेगी क्या? पहला वो ले, पहले रिजाइन करे, फिर बात करे। बिहार चुनाव के पहले क्या राहुल गांधी इस तरीके की प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए इलेक्शन कमीशन पर दबाव बना रहे हैं, या फिर कहीं न कहीं उनको पहले से इस तरीके का आभास है कि वहां पर? देखिए, अपने आने वाले चुनाव के पराभव की आशंका में वो मगरमच्छ के आंसू रो रहे हैं। एक सवाल और कि खालिद का शिवाजी जो पिक्चर है उसको लेकर के आपने भी ऑब्जेक्शन दिया और सेंट्रल ने भी इसको लेकर के लेटर लिखा है, कैसे देखते हैं? और इतना बड़ा मिस्टेक सेंसर बोर्ड से, या ये इस तरीके की फ्लैक्चुअल मिस्टेक्स एक हिस्टोरियन या हिस्टोरिकल तरीके की बताई गई है, इसको कैसे देखते हैं, क्या चाहेंगे? देखिए, जो भावना महाराष्ट्र की है, शिव प्रेमी की है, समाज की, वही भावना हमारी है। ऐतिहासिक असत्य और धार्मिक भावनाओं को ठेस, ऐसे स्थिति में कोई भी चीज को मंजूरी नहीं मिलनी चाहिए। और इसके लिए जब भी आंदोलनकर्ताओं ने और संगठनों ने, मैंने उनको स्वयं बुलाया, उनसे बात की, उनका रिप्रेजेंटेशन लिया, उसके ऊपर
आदेश निर्गमित किए, 2 तरीके के आदेश निर्गमित किए। एक तो पहले इसको फिल्म फेस्टिवल में भेजने वाली जो इंडिपेंडेंट जूरीज की कमेटी है, उसने इसके बारे में क्यों नहीं देखा, क्यों नहीं पढ़ाई किया, उसमें कोई और हेतु था क्या, और उस प्रकार की इंक्वायरी हो जाए। प्रिंसिपल सेक्रेटरी कल्चरल अफेयर्स उन्होंने इंक्वायरी शुरू कर दी है। दूसरी बात, हमने निर्देश किया था कि सेंसर बोर्ड को लिखा जाए कि इसको रिविजिट किया जाए, रीथिंक किया जाए। ये दोनों चलते समय सेंसर बोर्ड को लेटर गया, सेंटर को, हमारी स्टेट की तरफ से, और मेरी जो जानकारी है उसमें अभी 2 बातें सामने आई है। मेरी जानकारी के हिसाब से डायरेक्टर या प्रोड्यूसर को सेंसर बोर्ड का लेटर गया है, उचित कार्रवाई का भी लेटर गया है, निर्देश भी दिए हैं, और जो इंक्वायरी फिल्म फेस्टिवल में भेजने वाले कमेटी के बारे में थी, उसके तहत अब सरकार ने उस लिस्ट में से, भले वो पहले गई है लिस्ट, उस फिल्म का नाम डिलीट करने का निर्णय कर दिया, और वो कांस को भी बताया है कि इस फिल्म का नाम उस लिस्ट में से डिलीट किया जाए। सर, एक सवाल, प्रधानमंत्री का बयान आया कि जो किसान है उनके हित को प्रमुख रखा जाएगा। जब डोनाल्ड ट्रंप ने ये 50% टैरिफ लगाया है, तो उद्धव ठाकरे का बयान आया कि अब प्रधानमंत्री किसानों के बारे में सोच रहे हैं। जब किसान दिल्ली आ रहे थे तो उन्हें दिल्ली नहीं आने दिया जाए, किसान कुछ मर गए, इस तरह से उद्धव ठाकरे का बयान आया। उद्धव जी का और किसान हित का संबंध क्या है, पहले ये तो बताएं। उद्धव जी ने किसान हित में किए हुए 5 कामों पहले बताए, फिर प्रधानमंत्री जी के बयान पर प्रश्न पूछे। लेकिन उद्धव जी ने ये कहा कि इनडायरेक्टली कहीं न कहीं जो एनआरसी लागू करने की कोशिश बीजेपी की थी, अब बिहार में इलेक्शन कमीशन के जरिए उसको लागू करने की कोशिश। भाई, उद्धव ठाकरे जी के पेट में दर्द क्यों है? अगर बिहार के चुनाव के पहले वोटिंग लिस्ट साफ सफाई का कार्यक्रम इलेक्शन कमीशन करती है, तो ये पेट दर्द क्यों है? एक बाजू में आप कहोगे महाराष्ट्र के वोटिंग लिस्ट में गड़बड़ी है, महाराष्ट्र के वोटिंग पैटर्न में गड़बड़ी है, अब बिहार चुनाव में वोटिंग लिस्ट साफ सफाई का कार्यक्रम होगा, उसमें भी आप सवालिया निशान खड़े करेंगे। ये पेट दर्दी पर इलाज एक ही है कि हाजमोला की गोली लीजिए। दोनों भाइयों के मिलन पर जिस तरीके से उद्धव ठाकरे ने फिर से कहा कि दोनों भाई गंभीर हैं युति करने को लेकर, और तीसरे लोग इस पर आपत्ति। भाई, तीसरा किसके बारे में कहते हैं हमको नहीं पता, हमारी भूमिका स्पष्ट है, वो अपना निर्णय ले। वो दोनों दल है, दोनों भाई है, उनको अधिकार है। एक बार निर्णय क्या होता है वो देखेंगे, फिर प्रतिक्रिया देंगे उस पर। नड्डा क्या उपराष्ट्रपति नहीं, मुझे उसकी जानकारी नहीं है। सर, निवडणूक आयोगाच्या एका निर्णयावर हाँ, व्हीव्हीपॅट मशीन ज्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वापरल्या जाणार नाही। उद्धव ठाकरे थेट म्हणतात की तुम्हाला निवडणुका घेतल्या जातील, कारण एक वेळ उपाय होता की त्याच्या स्क्रिप्टमध्ये आम्हाला बहाली मिळायचं, मतदान मिळायचं, आम्ही बीप दाबतो, लाल बटन दिसतं, मात्र मत कोणाचं नाही कळत। मग बॅलेटची मागणी करता उद्धवजी, त्याच्यावर दुसरं बघण्याचा दुसरा अधिकार मतदाराला काय होता? आज संजय राऊत किंवा उद्धवजी पोस्ट ते बॅलेट, आपला पेपर बॅलेट, कागदी मतपत्रिकेचा आग्रह धरताय, मग त्याच्यावर आपण दिलेलं मत कुठे पडलंय आणि आपलंच मत गेलंय हे व्हेरीफाय करण्याचा अधिकार काय होता? आणि त्यामुळे स्वतःच्या या एका वेगळ्या मार्गाने मागणी केलेल्या अवैध गोष्टीला समर्थन करण्यासाठी हा प्रश्नचिन्ह ते निर्माण करतात। देखिए, किसने क्या बोला उस पर मैं प्रतिक्रिया नहीं दूंगा। लोढ़ा जी ने जो भूमिका ली है वो सच है, वो किसी समाज हित के विरोध में नहीं, प्रथा परंपरा समाज और जीव दया इसके प्रति उन्होंने ली हुई भूमिका है। वो कबूतर खाने के लिए उन्होंने ली भूमिका मर्यादित स्वरूप की है, और वो भूमिका में कोई गलती नहीं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।